नमस्कार मित्रो, मी आपला मित्र विकी कांबळे. नुकताच बिहार विधानसभेचा निकाल लागला. त्या अनुषंगानं काही गोष्टींचं अवलोकन केलं तर काही गोष्टी माझ्या नजरेसमोर आल्या, त्या मी आपल्यासमोर शेअर करतो. 30 सप्टेंबर 2023 रोजी निवडणूक आयोगानं त्यांच्या अधिकृत पत्रकात बिहार विधानसभा मतदारांची संख्या जवळपास 7,42,00,000 असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बिहार विधानसभेच्या निवडणुका 2 टप्प्यात पार पडल्या. निवडणुका पार पडल्यानंतर जी आकडेवारी निवडणूक आयोगानं सादर केली त्यामध्ये त्यांनी त्यांच्या अधिकृत पत्रकात 7,45,26,26,000 मतदार आहेत असं जाहीर केलं आणि एवढ्या मतदारांनी मतदान केलं असंही सांगितलं. आणि ही टक्केवारी जवळपास 66.67% होती असंही नमूद केलं. मग प्रश्न असा पडतो, आधीच्या पत्रकात 7,42,00,000 मतदार आहेत असं सांगितलं. नंतर त्यांनीच अधिकृतरित्या 7,45,26,000 समथिंग मतदारांनी मतदान केलं हे सांगितलं. मग हे वरची वाढीव 3-3.5 लाख मतदार आले कुठून? आणि महत्वाचा मुद्दा असा की 7,45,26,000 मतदारांनी मतदान केलं. एवढं मतदान हे एकूण मतदारांच्या 66.97% जवळपास 67% झालं असं गृहीत धरू. मग बिहार विधानसभेमध्ये एकूण मतदार 10,96,00,000 होते का असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि नसतील तर मग ही फसवी आकडेवारी कशी? आता हा आकडेवारीतला एवढा मोठा गोंधळ हा कशासाठी झाला, त्याचा हेतू काय, हे पारदर्शक आणि प्रामाणिक असलेल्या निवडणूक आयोगानं सांगावं. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी प्रत्येक पक्षाचं वोट शेअर सांगितलं. ते असं होतं, जवळपास RJDला 22.76% वोट शेअर मिळालं आणि त्यात त्यांच्या 25 जागा आल्या. BJPचं वोट शेअर होतं 20.90%, त्यात त्यांच्या 89 जागा आल्या. JDUचं वोट शेअर होतं 18.92%, त्यात त्यांच्या 85 जागा आल्या. आणि इंडियन नॅशनल काँग्रेसच्या ला जे वोट शेअर मिळालं ते 8.71% होतं आणि त्यांच्या फक्त 6 जागा आल्या. आणि लोक जनशक्ती पार्टी, रामविलास पासवानांचा पक्ष, त्या पक्षाला 4.97% वोट शेअर मिळालं आणि त्यांच्या जागा ह्या 19 होत्या. म्हणजे वोट शेअर जास्त आणि जागा निवडून येत आहेत कमी, हे असं कसं शक्य? मग इतकं संशयास्पद कामकाज निवडणूक आयोग करत असताना हे निलाजरे पण का, कशासाठी? या मतचोरीचं गमक कशामध्ये आहे? याचं मूळ आहे 1991 सालचा जो निवडणूक आयुक्त निवडण्यासंदर्भात किंवा त्याच्या सेवा कालासंदर्भात जो कायदा होता तो रद्द करून 2023ला चीफ इलेक्शन कमिशनर्स अँड अदर इलेक्शन कमिशनर्स अपॉइंटमेंट्स, कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड टर्म्स ऑफ ऑफिस ॲक्ट 2023 या कायद्यात आहे. हा कायदा काय सांगतो? निवडणूक आयुक्त निवडण्याची जी समिती आहे, जी सर्वोच्च न्यायालयानं आदेशात त्यांच्या सांगितलं की पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया या तिघांच्या समितीद्वारे निवडणूक आयुक्त निवडा. पण सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या समितीत कायदा करताना
चीफ जस्टिस ऑफ इंडियाला वगळलं आणि त्यांच्याच सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याला तिथे जागा दिली. म्हणजेच ही समिती तटस्थ कशी काय राहू शकते? यामध्ये सरकारचंच बहुमत असेल. शिवाय त्यांनी अशी एक तरतूद केली की निवडणूक आयुक्तावर त्यांच्या पूर्ण सेवा काळात व्यक्तिशः कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही. तसेच यांच्या निवडीसंदर्भात काही बदल करण्यात आले, पण संशयाला जागा कुठे निर्माण होते, तर हे 2 मुद्दे. आणि आणखीन एक तिसरा मुद्दा म्हणजे जे काही मतदान केंद्रावरील CCTV फुटेज असेल तेही न देण्यासंदर्भात त्यांनी बालिश मध्यंतरी वक्तव्य केलं की मतदान केंद्रावर ते आया बहिणींचे व्हिडिओज कसे काय देणार म्हणून. किती हास्यास्पद हा युक्तिवाद आहे म्हणायचा. विरोधी पक्ष हे फक्त त्यांच्या बेडरूम मधील किंवा खाजगी बाथरूम मधील व्हिडिओ मागत नव्हते, तर मतदान केंद्रावरील व्हिडिओज मागत होते. आणि निवडणूक किती हास्यास्पद, म्हणजे काय म्हणावं या निवडणूक आयुक्ताला. असो, मग सरकार एवढं पारदर्शक कारभार करत असेल तर ह्या संशयाला जागा का दिल्या? का त्यांनी निवडणूक आयुक्ताच्या नियुक्ती संदर्भातील तरतुदी बदलल्या? हे ज्याचे त्याने ठरवावं. आणि महत्वाचं असं, एवढे निर्भयपणे जर निवडणूक आयुक्त काम करत असतील तर लोकशाही जिवंत आहे का याचं कुठेतरी आत्मचिंतन करावं लागेल. भारतीय नागरिक म्हणून हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे. ज्यावेळी संविधानिक संस्था आपलं कर्तव्य विसरतात त्यावेळेस लोकशाही देशातील सजग नागरिक म्हणून हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे की सत्ताधाऱ्यांना त्याचा जाब विचारणं, चुकीच्या घडत असलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारणं, ते प्रत्येकानं पार पाडलं पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या स्पीक अप नाऊ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.